हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तुम्हाला समजा नाही. हॅलो. पंडित आणि कोण आहे बघ. सतीश आणि पंडित ही सलामी जोडी. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांतर गोलंदाज गणेश. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय प्रथम उत्कृष्ट पटका आपण पाहतोय आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चौकार. सतीशच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट पटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. हा फटका देखील अतिशय सुरेख सजलाय आणि वन बाउन्स एका टप्प्याने मात्र क्षेत्रफळाला बीट करून चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सतीशच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश. ऑनसाइडचा पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या दोन धावेने जोशी 11 भादवड बी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे. फटक्याकडे क्षेत्रक्षेत गेली सज्ज आहे मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 12. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडी संपर्क झाला आणि महत्वाचा पहिला फलंदाज बाद. नेक्स्ट बॅट्समन नरेश येतोय. फलंदाज चला थोडासा वेल कमी घ्या. स्पीडअप करा. जसा मुंगले आलेत पाहायला. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मोठे पटका मारण्यासाठी हा फलंदाज देखील तरबेज आहे. नरेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग 55 क्रॉस होतो. लेफ्टन राऊंडचा मारा करताना गोलंदाज गणेश.
अतिशय चांगला फटका ऑन साईडचा सजला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फेक देखील उत्तम, मात्र 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावाने धावसंख्या देखील पुढे शकते 1-14. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात आपण पाहतोय, पॉझिटिव्ह सुरुवात. आता याच्यानंतर मॅच कोणची लागेल, क्वालिफाय कोण कोण आहेत बघा. तरे सर हे बघा क्वालिफाय बघा आजचा. हा का ओके. दुसऱ्या षटकाला बारंबार वैयक्तिक पाहायला सांगितलं. दुसरं गोलंदाज तो प्रिन्स शिकारी. आता प्रिन्स यांनी देखील चांगले इम्प्रेस केले पूर्ण दिवसामध्ये, अतिशय प्रथम उत्कृष्ट खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. ओव्हर क्रमांक दुसरा हाताळतोय. चला बेल थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या प्लीज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे पंडित गुळवी याला. गोलंदाज प्रिन्स शिकारी. मिस टाइम स्ट्रोक, चेंडूखाली क्षेत्ररक्षक सूर्याजी आणि महत्वाचा फलंदाज बाद पंडित. नेक्स्ट बॅट्समन येतोय प्रदीप. चला प्रदीप नेक्स्ट बॅट्समन. आता मात्र जोशी 11 भादवड बिया संघाचा सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामधून काय जबरदस्त केलं त्याच्या बॅटमधून अभाव पाहिला, आणि खऱ्या अर्थानं आता मात्र ती गरज आहे संघाला त्या पटक्यांची. तोचा फलंदाज प्रदीप येतोय, परिपूर्ण मजार, ज्याच्या खांद्यावर आता मात्र जोशी बी संघाची मोठे फटके मारण्यासाठी अतिशय तरबेज आहे. प्रिन्स वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. पहिलाच चेंडू टाकताना अतिशय चांगला चेंडू ज्याने टाकला आणि महत्वाचा फलंदाज ज्याने देखील बाद केला. प्रदीपच्या बॅटमधून हा चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. यस, खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज, आणि तोच फटका पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू बघता बघता सीमेच्या बाहेर गेला 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. वेलकम जगदीजी नाईक. या ठिकाणी मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, पंच बाईटची खून करतात. एक अवांतर धाव, धावसंख्येकडे पुढे शकते 21-51. तुमच्या मॅचेस संपल्या ना. अंजुराणी कोण आहे? अंजुराणी कोण लागेल? एक म्हणजे तो सुपर 12 मधून ना. अंजुराणी कोण अगेन्स्ट आहे? सुपर 12 मधून अंजूर संघ सज्जेवा असं बोलू. सिद्धिविनायक अंजूर, सिद्धिविनायक अंजूर या संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. सुपर 12 मधून सामना असेल, सुपर 12 मधून सामना असेल, त्या अनुषंगानं सिद्धिविनायक अंजूर संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. नाही ही घटना येप आणि ना आला गेल ना. एफ 1 आणि दुसरा एफ मध्ये इथं कोण येतं कोण आहे? इथे पण इथे
दोघांचा कोणाचा कोणाला लावायचाच आपल्याला काय याच्यापैकी जे पण अंजूवाल्यांच्यात लावू आता हो अंजीरच लावू ही उद्या सकाळी आहे ना नाही आत्ताच खेळवायची दोन्ही दोन्ही चालेल क्या ओके बोला सिद्धिविनायक अंजीर संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्वतरीमध्ये आहे सुपर 12 मधून सामना असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहा डिक्लेअर करा ते अंजूर आणि अंजूर विपक्ष ते गोरसई 1-2 नंबर ना झाली ते सांगा त्यांना सिद्धिविनायक अंजूर संघ टॉपवर राहतोय तर सेकंडवर आपण जय बजरंग गोडसे संघाला पाहतोय आणि या दोन संघामधून सुपर 12 मधला पहिला सामना असेल सुपर ओके ओके दोन संघ क्वालिफाय झाल्यात गोडसे आणि सिद्धिविनायक अंजूर दोन्ही संघांनी आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे सरकार बनवली का नाही वर संपली षटक क्रमांक दुसरं संपतं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 बघा प्रदीप तुम्हाला देखील एक सोडा संधी असेल आपण चौकार किंवा षटकांची अटीक साधता तुमचे खंदे समर्थक तुमचे परममित्र आणि जोशी बादर संघाचे एक विस्फोटक फलंदाज नाना यांच्याकडे तुम्हाला दिले जातील 555 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्या पटक्यांची त्या धावांची तुम्हाला देखील गरज आहे यप आणि ना योच मग यप ये मध्ये कोणाला यप 2 आपल्याला योच खेळवायचं आहे ना यो सिद्धिविनायक ये तो ओके ओके यास अतिशय प्रतिम उत्कृष्ट चुंडीची फेक बिग विकेट मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय प्रदीप आमची कोण आहे इथे क्या हॅलो कोणासाठी यो कोण आहे नेक्स्ट बासमान कृष्णा येतोय भाऊ धर्म भाऊ इकडे दे इकडे दे इकडे दे हो तुमचीच लावता ना थांबा तुम्हीच केला ना पहिले कोणी बी लावा कोण असेल तयार तयार लावा वाचले काल आमच्या आजची सीझनचा लॉस करून झाला आजची सीझनचा त्या जाऊन दे तांगडी साहेब हा मोहनदाला लय हसवाले तर कधीतरी उठ पाड के नीचे आहे का बोला ना नाही आमचा काही विषय नाही आम्ही लगातो आम्ही हारलो तर जिंदाबाद
भारताचीच आहे इंडियाचीच आहे. सगळ्यांचा हिसाब ठेवीन मग सगळ्यांचा माझ्या दादांना हिसाब ठेवायला तुमची मॅच हिसाब सगळ्यांचा ठेवीन डायरेक्ट डायरीमध्ये नाही तेव्हा बोंबलत नसता. क्या बात आहे सोमनाथ. बघा तुम्हासाठी सुवर्ण संधी आहे. आपण त्रिफलाचित केला तर धर्म तांगडे यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे बाबा. मिडल स्टंप मिडल नाही कुठला पण ये ओनली मिडल स्टंप. मधली एसटी जर आपण वाकवली तर तुम्हासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ओर संपली का तुमची. तर 3 षटकांची ती धावसंख्या आहे ती 29. ओव्हर क्रमांक तिसरे जर आपण पाहिलं तर अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी सोमनाथ याची ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला. प्रदीप याला बाद केलं. चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा गोलंदाज तो संजय पाटील. खऱ्या अर्थानं संजय पाटील याचं मी कौतुक करेन की या स्पर्धेमधून तुम्ही देखील आमच्या ऑर्गनाइज कमिटीला फार मोलाचं सहकार्य केलेलं. खास करून मॅन ऑफ द मॅच म्हणून जी आई एकविरा देवीच्या नावाची जी टोपी आहे ती तुम्ही या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. आणि तोच गोलंदाज आपण आता इन ॲक्शनमध्ये पाहतोय. बघू संजय पाटील तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी असेल. तुमचे भाचे इथं बसलेले आहेत आणि आपण जर सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केले तर त्यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राईज आहे. धर्मेंद्र तांगडी हलक्यात बॅटिंग फक्त थोडं चेंडूला टॅप केलं. चेंडू जातो पॉईंटला. 1 कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावाने जोशी 11 बाजूड संघाची धावसंख्या होती ती 31. बघा अजूनही संधी आहे जोशी 11 बाजूड संघाला. जर मोठी धावसंख्या उभारायची तर मोठ्या पटक्याची नितांत गरज आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. रणनीतीच्या आधारे कदाचित तुम्हाला पोहोचायचं असेल तर अंतिम ओव्हरमधून थोडंसं अटॅक क्रिकेट ॲग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. या ठिकाणी मात्र अतिशय सुरेख सुंदर प्रथम चेंडू आणि फलंदाज बाद कॉटबियन. नाना नाना आउट कोण झाला तू. कृष्ण मी तवाच सांगायचं. दिलीप मोरे. नेक्स्ट बॅट्समन येतो दिलीप मोरे. बघा दिलीप मोरे तुम्हाला देखील एक सुवर्ण संधी आहे. सलग 2 चेंडूमधून 2 मोठे फटके जर तुमच्या बॅटमधून आले तर योगेश म्हात्रे अर्थात सर्वांचे नाना यांच्याकडनं तुम्हाला देखील 555 रुपयाचा कॅश प्राईज द्या. मात्र पहिला चेंडू फुल्यांचा चेंडू तोंड साईडला खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. फलंदाजा थोडासा अव्वक्या बाहेरचा चेंडू. पंच नोबॉलचा शेअर करतात. बिमर फेक झाले. 1 धाव अवांतर. धावसंख्या 32. बघा नाना यांना देखील फार विश्वास आहे की दिलीपच्या बॅटमधून मोठा फटका 100% येईल आणि त्या फटक्यासाठी तुम्हाला 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील त्यांच्याकडे दिलं जाईल. आणि हा फटका जाईल का. खऱ्या अर्थानं थोडासा शॉर्ट पिच चेंडू निश्चित होता. मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय समोर. 42.
अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू तो वाडिश लॉंग ऑफला प्रिन्स शिकारी याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एक धाव. एक धावनी संघाची धावसंख्या विजय ना विजय मामा तुम्हाला देखील सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी. रवींद्र अंगडी यांच्याकडनं विकेटसाठी विजय मामा कुठे सांगतो संजय मामा बोल ना. नेला नेला दिलीप मोरेंनी नेला चक्का. दिलीप मोरेच्या बॅट मधून हा मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अजून एकाची गरज आहे. आणि अजून एक शेवटचा चेंडू शेष आहे. आणि शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या 40. कदाचित मला वाटतं पहिल्या सामन्यामधून दिलीप मोरे यांना जर आपण इन ॲक्शन मध्ये आणलं असतं बॅटिंगला साठी आणलं असतं तर निश्चितच या स्पर्धेचं चित्र तुम्हासाठी थोडंसं वेगळं असतं. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. मात्र या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दक्ष होतं आणि फलंदाज बाद. अरे मॅच कोणची लावायची ते बघा ना. नाही थांबा ना आता या ही मॅच झाली कशी यावं याच्यात का तुमची कुठे इथे आहे का तुम्ही कुठे अरे ए राजा हो तो बैरात आहे घाबऱ्या. तुम्ही कुठे यायचं चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जोशी 11 भादवड ब संघ. चला अजून यानंतर आपले 2 सामने आहेत. डीजे जर आवाज नाही डीजे एक्केचाळीस धावांचं लक्ष आहे. मुकदम स्कोर बुक दे माझ्याकडे ना पेन दे एक. एक्केचाळीस धावांचं लक्ष आहे आणि मैदानामध्ये जोडी आलेली आहे. प्रकाश पाटील आणि सोमनाथ पाटील. बघूया 41 धावा पूर्ण की अपूर्ण याचं उत्तर आपल्याला मिळेल. आजच्या
दमान दौऱ्याच्या 5व्या दिवसातून साखळी स्पर्धेचा हा शेवटचा सामना आहे. गोलंदाज नाव सांगा. सतीश. वा, वेलकम. योगेश नाना आमच्या समोरच्या कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेत. आमचे पंच सूर्यकांत मोरे आणि जितेंद्र वैती सर, आपलं देखील स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. आमचे ज्ञानेश्वर मुकादम. चलो गेम ऑन. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा आपण हा फटका पाहतोय. एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगलनं सोमनाथ पाटीलनं स्वतःचं आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. अतिशय चांगला आमचा बॉक्स इथे पाहायला मिळतोय. बघूया प्रकाश पाटील. गोलंदाज आहेत सतीश. 41 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर 1 आलेली आहे. उर्वरित 23 मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. गोलंदाज सतीश. षटकातील पुढचा चेंडू. चला फलंदाज बघूया. शॉर्ट रनअप ना ओव्हर द विकेट. हा चेंडू बघूया आपण. अगदी शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला अडवलंय आणि इथे 1+1 अशा 2 धावा या अतिरिक्त चेंडूवर आलेल्या आहेत. इथे हा फटका हवेमध्ये बघूया. प्लॅन्ट चेंडू होते. दुसरीचा चांगला प्रयत्न आणि इथे पुन्हा 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 5. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले 3 चेंडूमध्ये धावा आलेत. 2 चेंडूमध्ये हा सोमनाथचा फटका कंट्रोल पोल अँड पॉवरफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. 41 धावा बनवायच्या आहेत. 40 धावा बनवल्या. जोशी इलेव्हन बाजार बस संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया सतीश ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू अगदी हलक्या हातानं चेंडूला ऑन साईडला ढकललाय. पुश करो खुश रहो. काऊ कॉर्नर रिझर्व मधून चेंडू उचलला आणि इथे 2 धावा आलेत. संदेश वखारे. नक्कीच आमचे परम मित्र भिवंडी समालोचक परिवाराचे सचिव संदेश वखारे यांच्याकडून दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा. खास करून धर्मेंद्र तांगडी आणि रमेश तरे साहेबांची अपार मेहनत. धन्यवाद संदेश वखारे. 17 धावा. नक्कीच इथे पंचांनी 4 धावीचा इशारा केलेला आहे. धावसंख्या 4 चौकार दिलाय. महेश कुरुसर यांनी 4 धावीचा इशारा केलेला आहे. धावसंख्या 15. 41 धावांचं लक्ष्य आहे आणि हा चेंडू देखील कंट्रोल पोल च्या अंदाजाने चेंडूला खेळून काढला. बघूया. आणि हा चेंडू देखील फक्त 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या 16 आणि पहिल्या ओव्हरची इथे समाप्ती. 41 लक्ष्याचा पाठलाग करताना
16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. बघूया ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज कोण येतील. नक्कीच अगदी आमचे आचारी जाम भारी. बघा सकाळी चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळी अगदी चहाची व्यवस्था. किशोर पाटील आणि संजय पाटील यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चला चहा पिऊन घ्या. मैदानामध्ये आपण सामना पाहतोय. आई जोगेश्वरी जून अंगुरकी आणि जोशी इलेव्हन भादवड ब 41 धावांचं लक्ष आहे. आणि बघूया 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आलाय हा चौकार. 20 धावा झालेत. अजूनही 21 ची गरज. 17 चेंडूमध्ये 21. अतिशय चांगली स्पर्धा. दमन चषक 2024 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन चषक 2024. आज आपण 2 बाद फेरीचे सामने देखील पाहणार आहोत. आणि हा चेंडू बघूया पंच इशारे करतात. षटकार आणि धावसंख्या झाली ती 26. 8 चेंडूमध्ये 26 धावा. 24 मध्ये 41 बनवायचे आहेत. आणि प्रकाश पाटील आणि सोमनाथ पाटील बंधूंची जोडी अक्षरशः मैदानामधून धावा बनवताना पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी सोमनाथ पाटीलची. इथे चेंडूला येऊ दिला, सोडून दिला आणि नक्कीच पंचांनी इथे वाईटचा इशारा केलाय. यष्टीरक्षक दिलीप मोरे यांच्या बॅटमधून आपण 7 धावा पाहिलेत. 1 षटकार, 2 डॉट, 1 सिंगल. बघूया हा फटका पुन्हा एकदा चाललाय लॉंग लेग क्षमतेकडे आणि इथे झेल ड्रॉप. 1 धाव पूर्ण केली मात्र इथे चेंडू सीमापार. पंचांचा इशारा येतो चौकार. 31 झालेत. आता फक्त 10 धावा 15 चेंडूमध्ये शिल्लक. नक्कीच आमचे प्रेम माली यांचे देखील 3 दिवस आम्हाला या स्पर्धेसाठी उपस्थिती. चला चला फास्ट करा मित्रांनो. 2 सामने अजून शिल्लक आहेत. नक्कीच नॉकआउटचे 2 सामने आहेत. जो जीता वही सिकंदर. खऱ्या अर्थाने आता दमन चषकाला सुरुवात होणार आहे. हा चेंडू पाठवला हवाई सफर. षटकार. 37 धावा. 37 फक्त 4 धावा दूर आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू. सोमनाथ पाटील ह्याच ओव्हरमध्ये की बघूया गोलंदाज पंडित गुलवी आपल्या दुसऱ्या सहकार्याची संधी देतील. 14 मध्ये 4 वैयक्तिक 34 सोमनाथ पाटीलच्या खात्यामध्ये. हा चेंडू बघूया काय घडलं इथे. फलंदाज तर धावतायत सर. बाईची 1 धाव. यस मामा अजून ना. धावसंख्या 38. आता विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे आणि या विजयाच्या धावा बघूया प्रकाश पाटील यांच्या बॅटमधून की सोमनाथ पाटील यांच्या. षटकार मारले तर तांगडी साहेबांकडून 200 रुपये. बघूया इथे हा चेंडू अगदी यष्टीरक्षक पकडण्यामध्ये यशस्वी ठरलेत.
एका धावेने संघाची टोटल 39. थांबा सामना संपू द्या बा. चला चला स्पीडअप करा. 2 सामने खेळवायचे आहेत. हा फटका उडवलाय आणि ते फलंदाज झेलबाद प्रकाश पाटीलने आपली जागा सोडलेली आहे. म्हणजे ते नक्कीच विकेट गेलेली आहे. रविकांत चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट. बघूया अगदी बघा यानंतर सामना असेल. आणि ते पुन्हा एकदा दुसरी विकेट येईल का बघूया. नक्कीच प्रिन्स शिकारी आलेत. डॉट बॉल. फक्त आणि फक्त 2 धावा. एवन जोडी नक्की सिद्धेश्वर अंजूर संघ आपण तयारीत राहा. आणि हा विजयी फटका प्रिन्स शिकारीच्या बॅटमधून सामना जिंकलाय आई जोगेश्वरी जुनादुर्गी संघाने. आणि आपण या स्पर्धेचा पहिला 5 फेरीचा सामना ग्रुप एफ मधून एवन जोडी